गाईज अँड म्हशीज. तर आज काय नाही, आज एकदम चिल वातावरण आहे. आज काय वाटत नाही एवढं. आज फुल एनर्जी, फुल ऑन एनर्जी. ती एनर्जी आपण सगळीकडे अप्लाय करू आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह करायला बघू. आज घरी या ते थोडंसं एक काय ना काय झालं, स्टोरेज फुल झाला. एवढं बोललो काय फायदाच नाही, सगळं गेलं एवढं. वापस आता काही नाही, घरी थोडंसं एकटं असलं जरा माणसं डोक्यात पाणी शिरतं नाही का, डोक्यात पाणी होतं येतं. तर काय नाही, थोडंसं करून द्यायला आपण ही गोष्ट आत्तापर्यंत केलेली आहे, एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे गोष्टीला. तेच पण ह्या जरा वेगळं रिअलायझेशन भेट झालं, त्यामुळं आपण थोडा आता चेंज श्रेयस बघणार आहोत. तो ह्या बघणार आहेत. मला वाटतं भाई कॅमेरा पुढंच एक गोष्ट आहे की भाई, मी जे बोलतो ना गोष्टी मला असं हलकं वाटतं. मला असं वाटतं की भाई मी माझ्यासोबत आहे नाही का, कळतं आहे का, मी माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला आवडतं. बाकीच्या म्हणतात ते काही इडिट काय करत एवढं काय करीत नाही, ब्लॉग डायरेक्ट टाकून देतो चिपकून. जाऊ दे म्हणतो की मी एक्सप्रेस व्हायसाठी करतो. माझा डिजिटल जर्नल आहे नाही का, त्यामुळे म्हटलं माझे इमोशन कसे होते, माझे हावभाव कसे होते, हे नंतर मी म्हणजे नंतर ज्यावेळेस सक्सेसफुल होईल त्यावेळेस बघाल. चला निघालो आता, थोडं पुस्तक वाचतो, डोकं थोडं जागे राहतो आणि कामाला लागतो. बाय. तर थोडा टाईम झाला, मी पुस्तक वाचतोय. ते किरण काकांनी दिलेलं आहे, हार्ड कॉफी. चांगली वाचून परत वापस द्यायचे, फक्त संपवायचे. त्यामुळं रोज आमचं तसं 9:30ला काहीतरी सेशन होत राहतं नाही का, की बुक रिडिंग करायचं त्यांच्यासोबत 2-2 पेजेस वाचायच्या. त्याचं काय समजलं वगैरे त्याच्याबद्दल बोलण्यावर सारखं चर्चा होती, पण मी एकदा पण जॉईन नाही केला. आज तर जमणारच नाही, कारण की आज शक्यतो ऑपरेशनला जावं लागलं तर जाणं होणारच नाही. तर तेच कालचे 1-2 चॅप्टर वाचले, ज्यात काही काही गोष्टी होत्या ते थोडं कॅमेऱ्या पुढं बोलून बघतो एकदा नाही का. थोडंच लिहिलं मी माझ्या भाषेत तिथं डायरीमध्ये. माणसांना मेडिटेशन कसं वाटतं की भाई एकदम थॉटलेसनेस पाहिजे नाही का, डोक्यात काहीच विचार नाही आले पाहिजे, डोक्यामध्ये काहीच नसलं पाहिजे, म्हणजे एकदम एम्प्टी माइंड असलं पाहिजे असं वाटतं लोकांना की मेडिटेशन म्हणजे असंच पाहिजे. मेडिटेशन म्हणजे ते नाही आहे. मेडिटेशन एफर्टलेस पाहिजे नाही का, तुम्हाला काय जास्त फोकस कॉन्सन्ट्रेट असं स्वतःला असं काय म्हणतात ते पुश करून करावं लागणारी गोष्ट नाही पाहिजे. ती एफर्टलेस पाहिजे, एफर्टलेस पाहिजे. आणि तेच त्यावेळेस तुम्ही डोक्यामध्ये विचार आणत नाहीत, त्यावेळेस विषय कसा होतो, तुम्हाला वाटतं की भाई म्हणजे मनाचं काम काय, माइंडचं काम काय, विचार करणं. आणि तुम्ही जर त्याचं बेसिक कामच बंद करत असाल तर नाही ना पॉसिबल ते. तर हार्टचं काम आहे की ब्लड पंप करणं, तुम्ही म्हणजे त्याला पंपच नको करू, आज थोडी चालणार आहे नाही का. ज्या गोष्टी ज्यासाठी बनलेल्या आहेत, नेचरने ज्या गोष्टी ज्यासाठी बनवलेल्या आहेत त्यासाठी म्हणजे त्यांचा वापर असतोय. म्हणजे मेडिटेशनचा अर्थ असं नाही की भाई तुम्ही सगळं मन मोकळं केलं पाहिजे, ते पॉसिबलच नाही. तुम्ही मेले तर होईल ते, असं होत नाही ते. तेच मग मेडिटेशन काय पाहिजे, ही पाहिजे असं एफर्टलेस पाहिजे आणि एन्जॉयमेंट पाहिजे त्याच्या मेडिटेशनमध्ये. मेडिटेशनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. आता विचार करतो, मला एक एक्झाम्पल देतो की भाई एन्जॉयमेंट कळलं तुम्हाला, मेडिटेशन म्हणजे एन्जॉयमेंट आहे. पण असा विचार करा की भाई तुम्हाला पिक्चर बघायचा आहे, तर तुम्हाला काही लागतं, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, काय फोकस करावं लागतं, काय एफर्ट लागतं, नाही लागत ना, तुम्ही तरी ते एन्जॉय करता पिक्चर का, कारण की तुम्ही त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाता नाही का. ॲब्झॉर्ब होऊन जाता, ती गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते. तेच मेडिटेशनचं पण तेच आहे. तुम्हाला शॉर्टनं सांगतो की भाई मेडिटेशनमध्ये तुम्हाला एंड गोल तर लई वेगळं आहे, काहीतरी डिव्हिनिटी सोबत इन्फानाईट गोल आहे आपला, समजून घ्यायचं की आपल्याला गोलच नाही माहिती. गोल आहे आपल्याला इन्फानाईट जवळ जायचं, आणि इन्फानाईट जवळ जाणं होणार नाही, ती पण गोष्ट आहे कॉम्प्लिकेटेड आहे. आता मला ती कॅमेरा पुढे एकदा कन्स्ट्रक्ट करता येणं वाक्य नाही का. तेच कुठं होतं मी, पिक्चर वगैरे बघताना एन्जॉयमेंट वगैरे ते झालं. आता मेडिटेशनमध्ये आपल्याला इंटरेस्ट कधी येतो, ज्यावेळेस ती गोष्ट एफर्टलेस असेल, तुम्हाला ती गोष्ट करायला काही जास्त त्रास नाही झाला पाहिजे. मेडिटेशनमध्ये आपण काय करणार आहे, आता एक ऑब्जेक्ट असतोय, त्या ऑब्जेक्टसाठी आपण ती गोष्ट करत असतोय. आता इथं काही पिक्चर बघणं एक ऑब्जेक्ट झालं, समजा तुम्हाला काही स्वीट खायची ती एक ऑब्जेक्ट झालं, त्याकडे तुम्ही नॅचरली हे होता नाही का, ॲट्रॅक्ट होता. त्याचप्रमाणे मला वाटते मेडिटेशनसाठी पण आपण एक असं ऑब्जेक्ट बघतो ह्याच्यामध्ये हार्टफुलनेसमध्ये, की जेणेकरून
आपल्याला एफर्टलेस मेडिटेशन झालं पाहिजे, कळतं का? जास्त काही त्रास न झाला पाहिजे, जास्त त्राटक गोष्टी झाल्या पाहिजे, तुम्हाला जास्त फोर्सफुली काही पुश करावं नाही लागलं पाहिजे स्वतःला. ज्यावेळेस तुम्ही पुश करता ना गोष्टीला, त्यावेळेस ती गोष्ट जास्त फिरून तुमच्याकडे येते. म्हणजे आता विचार करा की तुम्ही समजा एखादी गोष्ट जास्त पुश केली पाहिजे, विचार नाही करत, तर विचार अजून येतात. ती चेन ऑफ रिॲक्शन असते. तर त्यासाठीच आपण काय करणार आहे, आपण करणार आहे ऑब्जेक्ट शोधणार आहे जी की आपल्याला ॲब्झॉर्ब करून घेईल त्याच्यामध्ये स्वतःमध्ये, नाही का? तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, सोर्स ऑफ डिव्हाइन लाईट म्हणून असं अजून करतो की आपल्या हार्टमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. आपण काही इमेजिन नाही करत, आपण काही पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन नाही डोक्यामध्ये मॅप करत, आपण फक्त ती गोष्ट फील करतो. बिलीफ विदाऊट एक्सपिरियन्स इज हॉलो, नाही का? म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विश्वास आहे, पण तुम्ही कधी ते बिलीफ आहे तुम्हाला एका गोष्टी काहीतरी तुम्ही या गोष्टी बिलीव्ह करता की भाई ही गोष्ट अशाची आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला एक्सपिरियन्स नाही केलं तोपर्यंत ती गोष्ट फॉलो राहते, नाही का? म्हणजे मोकळी ती काही कामाची नाही आहे. तुम्हाला फक्त पुस्तकातलं नॉलेज आलं, तुम्हाला विजडम भेटून तुम्ही वाईज नाही होत कधी. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं, अप्लाय करावं लागतं नॉलेज. त्यावेळेस सगळ्या गोष्टी अशा होतात. तेच म्हणजे पुस्तक वाचणं फक्त विजडमचं काम आहे, विजडम भेटतं, पण विजडमनी माणूस वाईज नाही होत कधी. तेवढा फरक आहे. बाकी अजून काही तेवढंच झालं. अजून ॲब्झॉर्ब करायचं आहे. इंटरेस्ट सक्सीड्स वेअर फोर्स डज नॉट, असं काही लाईन होती त्याच्यामध्ये. मेडिटेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नसते, थिंकिंग अबाउट सेम थिंग पण नसते मेडिटेशनमध्ये. अजून कसा विषय होता तुम्हाला होतं, मेडिटेशनची बाय प्रोडक्ट काय असते, सेल्फिशनेस टू सेल्फलेसनेस. म्हणजे सेल्फिशपणा आपल्या आतला निघून जातो, एकदम प्रॉपर सगळं हंबलनेस येऊन जाते. तोच विषय. पण मला असं वाटत होतं म्हटलं लाईफमध्ये की सेल्फिश बनलं पाहिजे नाही थोडंसं, पण कुछ नाही. मला वाटतं एवढे मोठे माणसं होऊन गेले तिकडं, तर त्यांचं म्हणलेलं काहीतरी विजडम तर कामाचं असेल, फक्त आपल्याला वाईज होण्यासाठी त्याला कामात आणायचं आहे, नाही तर ते फॉलो राहील. कनेक्ट केलं कसं काय? ओके. सेल्फिशनेसनेस टुवर्ड सेल्फलेसनेस, अननॅचरल टू नॅचरल बनवतं आपल्याला. आपलं रिॲक्टिव्ह माइंड आहे ना, रिॲक्टिव्ह म्हणजे नुसतं रिॲक्ट करत राहते एखाद्या गोष्टीला, म्हणजे फटफट हे असं बोललं तसं बोललं, रिॲक्शन त्याच्या नुसते. त्याच्यावरून आपलं कन्व्हर्जन होते रिस्पॉन्सिव्ह हार्टकडं, की आपलं हार्ट रिस्पॉन्स करते त्या गोष्टीला, नाही का? चांगल्या गोष्टीला. रेस्टलेसनेस म्हणजे ते एन्झायटी वगैरे जे असेल त्यातनं पीसफुलनेसमध्ये जाते. परत जर लाईफमध्ये इम्बॅलन्स असेल तर बॅलन्स येतो आहे. तेवढंच. लव्ह अलोन इजंट सफिशियंट, ॲक्सेप्टन्स, फॉरगिव्हनेस अँड कम्पॅशन पण पाहिजे. सॉरी, लव्ह इज सफिशियंट, नॉट नाही म्हणलं. प्रेम सफिशियंट आहे. प्रेमाने तुम्हाला कुठल्या गोष्टी भेटतात, ॲक्सेप्टन्स, फॉरगिव्हनेस अँड कम्पॅशन. खतरनाक विषय. आता त्याच्यामध्ये काहीतरी पतंजलीचे सूत्र होते, त्याच्यावर काहीतरी बोलणं होतं. सूत्र लय कॉम्प्लिकेटेड समजायला, मला पण डोक्याच्या वरून चालेल बऱ्यापैकी. पण एक गोष्ट अशीच आहे की भाई मेडिटेशन करताना माणसं काय करतात माहिती का, असे एक डिझायर घेतात की भाई मला शांत माइंड पाहिजे, माझा राग येतात, मला राग शांत करायचा. मग मान्य आहे की भाई मेडिटेशन ह्या गोष्टींना करतं, पण तुम्ही आधीच लिमिटेशन लावून ठेवले की मेडिटेशनवर की भाई मला फक्त राग शांत करायचा, मला फक्त ही गोष्ट करायची, तर तेवढंच होऊन फक्त थांबून जाते गोष्ट, कळतं आहे का? म्हणजे आपल्याला तिथं थांबायचं नाही. आपला गोल आहे इन्फायनाइटली ग्रो करायचं आपल्याला. सेल्फलेसनेस ठेवायची आणि इन्फायनाइटली ग्रो करायचं, सगळ्यांना प्रेम द्यायचे, सगळं नील ठेवायचे आणि सगळीकडे वर जायचे. तीच मग इन्फायनाइट. आता विषय कसा असतो आहे, आता माझ्या डिझायर आहे की भाई मला iPhone 17 पाहिजे, तर पुढच्या दिवस असं मला वाटतं की iPhone 17 Pro पाहिजे, नंतर मॅक्स पाहिजे. ती डिझायर हळूहळू वाढतच जाते, कळलं तुम्हाला? एक डिझायर संपली की लगेच दुसरी डिझायर येते, दुसरी डिझायर संपली तिसरी येते. पण आपण हार्टफुलनेसमध्ये काय करणार आहे की आपली एक डिझायर अशी एवढी वरची ठेवणार आहे की भाई त्या डिझायरच्या पुढं सगळ्या डिझायर फिका पडल्या पाहिजे. म्हणजे ती एक डिझायर फुलफिल झाली ना, तर बाकीचे सगळे ऑटोमॅटिकली फुलफिल होऊन जातात, असं म्हणणं आहे दाजीचं. दाजी म्हणजे कोण? कमलेश डी पटेल. त्यांचं म्हणणं असंच की बाई एक असते तुम्ही फांदी तोडत बसा झाडाचा, नाही तर डायरेक्ट खोडावर वार करा, नाही का? आपण डायरेक्ट खोडाची डिझायर आहे आपली इन्फायनाइटवाली, ती डिझायर आपण फुलफिल करणार आहे. आणि ती डिझायर फुलफिल झाली की भाई बाकीच्या डिझायर ऑटोमॅटिकली सेटल होऊन जातात जागेवर, नाही का? आपल्याला जास्त ही करायची गरज नाही पडत. तेच
इन्फायनाईटमध्ये मोस्टली प्रेम वगैरे त्याच गोष्टी येतात नाही का. ॲक्सेप्टन्स, फॉरगिव्हनेस, काइंडनेस, सेल्फलेसनेस, नॅचरलनेस आणायची बॉडीमध्ये नाही का. आपण नॅचरल नाही सध्या, आपलं वागणं वगैरे नॅचरल नाहीत. आपण आपल्या समाजाने बाउंड केलेल्या गोष्टींच्या रूल्सवर चालतो नाही का. तेच मेडिटेशन नॅचरलनेस येऊन जाते आपल्यामध्येच. भाई लय काय डीपमध्ये स्पिरिच्युअल असं बोललं आहे ना, गाण फटते. म्हणजे असं वाटतं भाई ऐकून काहीतरी खरं आहे याच्यामध्ये. पण बेस नाही झालं. बेस पण आहे बरं का, बेस दिला पुढं, पण ते बेस असा डोक्याच्या वरून जातो की असं ही गोष्ट अशी कनेक्ट करते, अशी कनेक्ट करते, अशी कनेक्ट करते, आणि कनेक्ट झालं शेवटी कन्क्लुजन आलं का मागचं भाई. म्हणजे असं वाटतं की भाई लय मोठा सिलेबस आहे, एवढं डोक्याचं कॅपॅसिटीच नाही वाटतं सध्या. मग हळूहळू ग्रास्प करून सगळ्या गोष्टी ग्रास्प केल्या जातील. आणि ही आता बोलणं तर चालूच राहणार आहे आपलं. लेट्स फकिंग डू दिस इट बर्ड.